बघा, वर्गमुळामध्ये 0.00729 गुणिले 10 बराबर किती? वर्गमूळ घनमूळ या घटकावर आधारित ही क्रिया करायची कशी? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता या दशांश वर्गमुळामध्ये असलेल्या दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करायचं कसं? हे वर्गमुळाचं चिन्ह दशांश चिन्ह नाही असं समजा, फक्त 729 मांडा आणि दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ आहे, जसं की 1 2 3 4 5, तेवढी शून्य छेदस्थानी एकावर घ्या. असं केलं म्हणजे होते काय हो? असं केलं म्हणत काय होते की ते अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह चाललं जाते. आता हे समोर गुणीला असलेले 10 घ्या, इथे या शून्यासाठी हा शून्य काटला जातो. आता वर्गमुळामध्ये काय उरते तर 729 आणि छेदस्थानी 10,000. आता या 729 वर्गमूळ 27 आहे, हे तुम्हा सर्वांना माहित आहे, आणि 10,000 वर्गमूळ आहे 100. हा भाग द्यायचा झाला, इथं एकावर 2 शून्य म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या इकडं, दशांश चिन्हाच्या इकडं शून्य घेण्याची मुभा तुम्हाला आहे. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर 0.27. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य आणि संभाव्य असे प्रश्न अभ्यासता येतील. वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.